नमस्कार मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदान पूर्वी 1500 रुपये दिला जात होता, आता 2500 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। काल पावसाळी अधिवेशनाचा शेवट दिवस होता आणि या अधिवेशनादरम्यान सुद्धा सांगण्यात आलेला आहे, दिव्यांग मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना आता इथून पुढे प्रति महिना 2500 रुपये दिले जाणार आहेत। जेव्हा अधिवेशन समाप्त झाला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांची एक पत्रकार परिषद होती आणि त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना इथून पुढे प्रति महिना 2500 रुपये दिले जाणार आहे। आता हे पैसे कधीपासून लाभार्थ्यांना मिळणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेतला जाईल आणि त्या शासन निर्णयामध्ये हे पैसे कधीपासून लागू केले जाणार आहेत व कोणत्या महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये वितरित केले जाणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती त्या शासन निर्णयामध्ये नक्की येईल। लवकरच यासाठीचा शासन निर्णय निघेल। आता त्यानंतर समजून घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून जे लाभार्थी दिव्यांग म्हणून पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना व श्रावणबाळ योजनेतून दिव्यांग म्हणून जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतून जे लाभार्थी दिव्यांग म्हणून आहेत अशा लाभार्थ्यांनाच एवढी रक्कम 2500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। आता भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत हे पैसे कोणत्या महिन्यापासून मिळणार। मित्रांनो, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक सविस्तर माहितीचा शासन निर्णय येणाऱ्या आठवडाभरामध्ये नक्की येईल। जेव्हा शासन निर्णय येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती सविस्तर माहितीचा नक्की एक व्यवस्थित व्हिडिओ घेऊया, म्हणजे पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।